को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा पराभव या ठिकाणी झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख जे आहेत ते या ठिकाणी विजय झाले. एकंदरीत जर पाहिलं तर ही निवडणूक मोठ्या नाट्यमयरित्या या संपूर्ण राज्यामध्ये पुढे आली होती. या ठिकाणच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यापासून तर आतापर्यंतचा हा सगळा प्रवास जो राहिला तो नाट्यमयरित्या राहिला. या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार भावना गवळी आहेत. ताई, तुमच्या उमेदवारी कापली, आता उमेदवाराचा पराभव झाला, कदाचित तुम्हाला उमेदवारी असती तर चित्र वेगळं असतं का? मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षापासून यवतमाळ वाशिम मतदारसंघाची जनता ही मला निवडून देत आलेली आहे. त्या अगोदर सुधाकरराव नाईक जे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनासुद्धा माझ्या वडिलांनी हरवलं होतं आणि म्हणून हा एक इतिहास घडला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणायचं झालं तर ही परंपरागत जागा शिवसेनेकडेच होती आणि कदाचित हा निर्णय जर या ठिकाणी वरिष्ठांनी मिळून सगळ्यांनी घेतला असता आणि हे जर काही तिकीट बदल झाले नसते तर निश्चित 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकते. कारण ज्या जनतेने इतके वर्ष मला निवडून दिलं त्या ठिकाणी मला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे ती सगळ्या गोष्टीची जाणीव होती आणि म्हणून मी 100% यावेळेला निवडून आली असती. जर या ठिकाणी माझी ही उमेदवारी असती तर मला तो विश्वास पहिलीपासून होता आणि म्हणून मी माझे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांना पण बोलले होते, देवेंद्रजींना पण बोलले होते. परंतु ठीक आहे, मी त्यांना दोष संपूर्ण देणार नाही. कदाचित काही परिस्थिती काही मंडळींनी स्क्रिप्ट लिहून असेल किंवा काय जे काही हेमंत पाटलांनी म्हटलं आहे त्या पद्धतीने कदाचित त्यांच्यापर्यंत ती भूमिका व्यवस्थित गेली नसेल म्हणून हा निर्णय त्यावेळेला झाला नाही. परंतु जरूर या ठिकाणी जर मी असती तर लाखाच्या वरच्या फरकाने मी या ठिकाणी आली असते. एक जर पाहिलं तर या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये वाशिम आणि कारंजा या दोन विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी मतदान जे आहे ते राजश्री पाटलांना आहे. लीड तिथं संजय देशमुखांना मोठ्या प्रमाणात आहे. एक स्वपक्षीयाकडून महायुतीच्या नेत्यांकडून दबक्यावर सांगितलं जातं की भावना गवळींच्या गटाने विरोधी काम केलं, पक्षविरोधी काम केलं. नाही बघा, यावेळेला महाराष्ट्रामध्येच काय परिस्थिती झालेली आपल्या सगळ्यांच्या समोर ती आहे. म्हणजे काही एका सीटबद्दल भावना गवळींनी हे केलं वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ येत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर केवळ त्या ठिकाणीच लीड मिळाला असं म्हणता येणार नाही. तर यवतमाळमधली जी आपली राळेगावची सीट आहे तिथे सुद्धा 25,000चा लीड विरोधकांना मिळालेला आहे. ज्या ठिकाणी ज्या लोकांनी खात्री घेतली होती त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा विरोधकांना जो उमेदवार निवडून आला त्यांना लीड आहे. आणि म्हणून काही असं बोलण्यात काही तथ्य नाही आहे. माझ्यावर ते जनतेचं प्रेम होतं आणि जनतेने ते प्रेम कदाचित किंवा तो राग कदाचित त्या माध्यमातून व्यक्त केला असू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुनर्वसनाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिला होता. तुमच्यावर योग्य ती जबाबदारी देणार असली तर मुख्यमंत्री तो शब्द पाळतील नाही पाळतील, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाकोणाचा बदला घेण्याचं माणसं नाही. मला असं वाटतं मी बदल्याचं राजकारण काही कधी केलेलं नाही आणि म्हणून 25 वर्षापासून ही जनता मला निवडून देते. असं पण मी बघितलेलं आहे की या टर्ममध्ये माझं काही लोकांनी काम केलं आणि पुढच्या टर्ममध्ये केलं नाही, परत पुढच्या टर्ममध्ये केलं. त्याच्यामुळे मी कधी कोणावर ते रोष आणि हे ठेवला नाही. त्याच्यामुळे पडापडीचं वगैरे राजकारण नाही. पण आदरणीय मुख्यमंत्री जे आमचे मुख्य नेते आहेत त्यांनी जो शब्द या ठिकाणी मला दिलेला आहे आणि आमचे सगळे जे काही 50-60 मंडळी त्या ठिकाणी गेली होते तो शब्द जरूर साहेब त्या ठिकाणी पाळतील असा मला पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास खऱ्या अर्थाने मला तिकिटाच्या वेळेला होता, परंतु तुम्ही गणित सांगितलं तुम्हाला काय झालं आणि म्हणून यावेळेला निश्चित या विदर्भामधल्या काही जिल्ह्यामध्ये निश्चितच मी काम करते आहे. माझे हे मतदारसंघ असोत, आजूबाजूचे जिल्हे असोत, त्या ठिकाणी मी नेहमी सातत्याने कार्यक्रमाला जाते, फिरते आणि म्हणून मला असं वाटतं की हा मला जो शब्द दिलेला आहे तो शब्द 100% पाळला जाईल. त्याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर निश्चित मी एक काम करणारी खासदार आहे, त्याच्यामुळे मी पण शांत किंवा स्वस्थ बसणार नाही. परंतु पक्षवाढीसाठी निश्चित त्याचा फायदा होईल एवढं मात्र मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते. तुमच्या उमेदवारीला महायुतीतूनच बराच विरोध झाला होता, स्वपक्षीयातून मोठा विरोध झाला होता. तुमची उमेदवारी कापण्यात आली, आता पराभव झाला. याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे महायुतीला. आणि या सगळ्या पडद्यामागची जी स्क्रिप्ट लिहिणार आहेत त्यांना काय उत्तर तुम्ही देणार?
नाही बघा, आत्मचिंतन तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आम्ही केलंच पाहिजे, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजेत. आणि कोणाला मी सजा देणारी कोण ते वरिष्ठ ठरवतील. कोणी स्क्रिप्ट लिहिली, काय लिहिली हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. जे समोर दिसते आहे त्यावरती निश्चित डोळस यांनी भूमिका आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी घेतील असा मला त्यांच्याबद्दल पण विश्वास आहे. कारण भविष्यामध्ये या राज्यामध्ये परत एकदा आपल्याला ही निवडणूक राज्याची लढायची आहे आणि त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन हे व्हायलाच पाहिजेत. या मताची निश्चित मी आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उदाहरण काय सांगा? नाही, मला जर मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला तो जर शब्द त्यांनी हे केला तर उलट विधानसभेमध्ये अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी एक सहकार्याचा एक हात माझा राहील आणि चांगलं काम या जवळजवळ 10-15 ठिकाणी मी चांगलं काम पक्षासाठी करू शकते. निश्चित तर या होत्या भावना गवडी. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.